हॅलो स्टुडंट्स, सकाळी आपण कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट आणि त्याच्या प्रॉपर्टीज हे टॉपिक पाहिले. तर आता आपल्याला काय करायचंय, त्या कॉन्सेप्टवर आधारित प्रॅक्टिस सेट 1.3 आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. तर या प्रॅक्टिस सेटमध्ये काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत जे की या प्रॅक्टिस सेटच्या अगोदर झालेले आहेत. सबसेट, युनिव्हर्सल सेट अँड देन कॉम्प्लिमेंट ऑफ सेट इत्यादी पॉईंट्स याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. ठीक आहे, घेऊया प्रॅक्टिस सेट 1.3. फर्स्ट क्वेश्चन आहे, आपल्याला ए, बी, सी आणि डी हे तीन सेट्स गिवन आहेत आणि विचारले देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. कोणते स्टेटमेंट्स ट्रू आहेत आणि कोणते फॉल्स आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट काय सांगितलेलं आहे, सी इज अ सबसेट ऑफ बी. तर आपल्याला चेक करावं लागणार आहे की सी मधील प्रत्येक एलिमेंट बी मध्ये अवेलेबल आहे का. तर सी मध्ये एकूण दोन एलिमेंट्स आहेत बी आणि डी. मग हे बी मध्ये आहेत का चेक करायचं आपल्याला. तर बी मध्ये डी हा एकच एलिमेंट दिसतोय, मग सी मध्ये जो बी हा एलिमेंट आहे इथे कुठेच तुम्हाला दिसणार नाही, त्याच्यामुळे सी हा बीचा सबसेट होणार नाही. दॅट इज वाय फर्स्ट स्टेटमेंट दॅट इज सी इज अ सबसेट ऑफ बी इज फॉल्स. फॉल्स स्टेटमेंट. ओके, चेक करूया सेकंड स्टेटमेंट. ए इज अ सबसेट ऑफ डी. ए इज अ सबसेट ऑफ डी ट्रू आहे की फॉल्स आहे चेक करूया. त्यासाठी ए मधील प्रत्येक एलिमेंट डी मध्ये अवेलेबल असणं गरजेचं आहे. तर ए मध्ये एकूण 5 एलिमेंट्स आहेत आणि डी मध्ये तर 2च आहेत. याचा अर्थ ए मधील प्रत्येक एलिमेंट हा डी मध्ये अवेलेबल असणार नाही. दॅट्स वाय द गिवन स्टेटमेंट इज ॲब्सोल्युटली फॉल्स. नाउ लेट्स चेक थर्ड स्टेटमेंट. डी इज अ सबसेट ऑफ बी. तर डी मधील प्रत्येक एलिमेंट बी मध्ये अवेलेबल असायला पाहिजे. तर डी मध्ये ए आणि ई हे दोन एलिमेंट्स आहेत. बी मध्ये ते आहेत का, ए अँड ई. ई आहे परंतु ए नाही आहे, त्याच्यामुळे थर्ड स्टेटमेंट सुद्धा काय असेल, फॉल्स स्टेटमेंट असेल. ओके, त्याच्यानंतर स्टेटमेंट नंबर 4 कडे जाऊया आपण. डी इज अ सबसेट ऑफ ए. तर याकरिता हे ट्रू असण्यासाठी डी मधील प्रत्येक एलिमेंट म्हणजे ए आणि ई हे सेट ए मध्ये असायला पाहिजे. तर या ठिकाणी ए दिसतंय तुम्हाला आणि त्याचबरोबर ई सुद्धा आहे, म्हणजेच डी मधील प्रत्येक एलिमेंट तुम्हाला ए मध्ये दिसतोय. सो डी इज अ सबसेट ऑफ ए इज अ ट्रू स्टेटमेंट. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. नाउ लेट्स मूव टुवर्ड्स स्टेटमेंट नंबर 5. बी इज अ सबसेट ऑफ ए. याकरिता बी मधील प्रत्येक एलिमेंट ए मध्ये असणं गरजेचं आहे. तर बी मध्ये एकूण सी, डी, ई आणि एफ हे एलिमेंट्स आहेत. सी, ई पण आहे, डी पण दिसतोय आणि एफ मात्र नाहीये. एकच एलिमेंट असा आहे बी मध्ये जो की ए मध्ये नाहीये. या अर्थी बी हा ए चा सबसेट असणं ट्रू नाहीये. तर हे स्टेटमेंट असेल फॉल्स. अँड नाउ चेक द लास्ट स्टेटमेंट दॅट इज सी इज अ सबसेट ऑफ ए. तर सी मधील प्रत्येक एलिमेंट ए मध्ये पाहिजे. सी मध्ये बी आणि डी हे दोन एलिमेंट्स आहेत. मग इथे बी पण दिसतोय आणि डी सुद्धा दिसतोय, meaning C is a subset of A is a true statement. तर अशा प्रकारे पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे, दुसरं फॉल्स आहे, तिसरं फॉल्स आहे, चौथं आणि सहावं ट्रू आहे, बाकी सगळे फॉल्स स्टेटमेंट आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. नाउ लेट्स मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सेकंड क्वेश्चन आहे, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 पासून 20 पर्यंत नॅचरल नंबरचा एक सेट घ्यायचा आहे ॲज अ युनिव्हर्सल सेट. हे युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला हा सेट घ्यायचा आहे. देन शो दॅट शो सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. सेट एक्स आणि वाय हे वेन डायग्रामच्या सहाय्याने आपल्याला शो करायचे. तर याकरिता आपण तिन्ही सेट्स अगोदर लिहूयात. ठीक आहे, पहिला सेट दिलेला आहे, टेक अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबरचा सेट घ्यायचा आहे आणि तो युनिव्हर्सल सेट म्हणून कन्सिडर करायचा आहे. यू हा सेट घेऊ आपण नॅचरल नंबरचा. 1 2 3 4 डॉट 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 अप टू 20. ठीक आहे, आता दुसरा जो सेट गिवन आहे, आय मीन फर्स्ट सेट विच इज अ सबसेट ऑफ विच मस्ट बी अ सबसेट ऑफ एक्स और विच कुड बी अ सबसेट ऑफ यू. पाहूया काय गिवन आहे. तर x is a set of all x's such that x is a natural number and 7 is less than x is less than 15. म्हणजेच x या सेट मधील
असे एलिमेंट्स आहेत की एक्स या सेटमध्ये असे एलिमेंट्स आहेत जे की ग्रेटर दॅन 7 आहेत आणि लेस दॅन 15 आहेत. तर लिस्ट मेथडमध्ये हा सेट कसा येणार आहे? तर अगोदर वेन डायग्रामच्या साहाय्याने जर सेट दाखवायचे असतील तर फर्स्ट थिंग आपल्याला काय करायची, गिवन सेट जर रूल मेथडमध्ये असतील तर ते लिस्ट मेथडमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. ठीक आहे. 7 पेक्षा ग्रेटर आहे एक्स आणि 15 पेक्षा लेस आहे, मीनिंग 8, 9, 10, 11, 12, 13, 14 इत्यादी एलिमेंट सेट एक्स मध्ये असतील. त्याचबरोबर आपण काय करूया, आता जो दुसरा सेट वाय आहे तो कसा गिवन आहे, y is a set of all y's such that y belongs to n, that is y is a natural number and y is prime number between, sorry from आहे, between नाही आहे, from 1 to 20. ओके, 1 ते 20 पर्यंतचे प्राईम नंबर्स या सेट वाय मध्ये आहेत. अगेन हा लिस्ट मेथड मध्ये पाहिजे आपल्याला. तर 1 पासून 20 पर्यंतचे जे काही एकूण नंबर्स आहेत त्यापैकी प्राईम नंबर्स आहेत 2, 3, 5, देन 7, 11, 13, त्याच्यानंतर असेल 17 आणि 19. पहा सगळ्याला सगळे प्राईम नंबर्स आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड 19. आपल्याला वेन डायग्रामने हे सेट्स दाखवायचे. त्याकरिता काय करूया आपण, सगळ्यात अगोदर चेक करूया की ह्या दोघांमध्ये काही कॉमन एलिमेंट्स आहेत का. एक्स आणि वाय मध्ये चेक करा, एक्स आणि वाय मधले कॉमन एलिमेंट्स. तर मला 11 हा एलिमेंट कॉमन दिसतोय दोघांमध्ये, त्याचबरोबर 13 हा एलिमेंट कॉमन दिसतोय, बाकीचे एलिमेंट्स कॉमन नाही आहेत. म्हणजेच 11 आणि 13 हे एलिमेंट्स सेट ए मध्ये, सेट एक्स मध्ये पण आहेत आणि सेट वाय मध्ये सुद्धा आहेत. त्याकरिता आपल्याला काय करायचं आहे, वेन डायग्रामच्या साहाय्याने दाखवायचं आपल्याला हे. ठीक आहे. तर मी ते युनिव्हर्सल सेट साठी काय करतोय, रेक्टँगल घेतोय. त्यानंतर एक सर्कल घेऊया आपण सेट एक्स साठी. एकच मिनिट. आता दोघांमध्ये काही एलिमेंट्स कॉमन आहेत, दोन एलिमेंट्स. म्हणजेच दुसरा जो सेट वाय साठी मी जो काही वेन डायग्राम घेणार आहे ती इंटरसेक्ट करणार आहे, राईट. अशा प्रकारे. त्याच्यानंतर एक युनिव्हर्सल सेट घेऊया आपण, त्यासाठी एक रेक्टँगल घेऊया अशा प्रकारे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर जे कॉमन एलिमेंट्स आहेत दोघांमधले ते कॉमन एलिमेंट्स आपण लिहूयात. ठीक आहे. तर दोघांमध्ये कॉमन एलिमेंट्स कोणते आहेत, 11 अँड 13. तर 11 अँड 13 हे कॉमन एलिमेंट्स. लेट से हा एक्स सेट आहे, हा वाय आहे आणि हा सेट यू आहे. ओके. त्याच्यानंतर एक्स मधले बाकीचे एलिमेंट्स कोणते कोणते आहेत, 8, 9, 10, 8, 9, 10, त्यानंतर 12 आणि 14, 12 अँड 14. बाकीचे 11 आणि 13 तर आलेलेच आहेत. ओके. त्याच्यानंतर वाय सेट मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड 9. त्यापैकी 11 आणि 13 हे ऑलरेडी आपण वाय मध्ये सुद्धा घेतलेले आहेत, कारण ते वायचे सुद्धा पार्ट आहेत. मग रिमेनिंग एलिमेंट्स कोणते, 2, 3, 5, 7, 17 अँड 19. ठीक आहे. आता हे सगळे एलिमेंट्स जे आहेत ते 20 होत आहेत का पाहावं लागेल आपल्याला, कारण युनिव्हर्सल सेटमध्ये एकूण 20 एलिमेंट्स आहेत, म्हणजे रेक्टँगल मध्ये 20 एलिमेंट्स आले पाहिजेत. पहा, युनिव्हर्सल सेट मधला 1 हा जो काही एलिमेंट आहे तो ह्या दोघांमध्ये पण नाहीये, पण तो युनिव्हर्सल सेट मध्ये आहे म्हणजे रेक्टँगल मध्ये आला पाहिजे. पण तो सेट ए एक्स आणि वाय, सेट एक्स आणि वायचा तो पार्ट नाही, त्याच्यामुळे ते सर्कल मध्ये कुठे येणार नाही. तो रेक्टँगल मध्ये येईल परंतु सर्कल मध्ये येणार नाही. 2 हा एलिमेंट ऑलरेडी आलेला आहे इथे, 3 आलेला आहे, 4 चेक करा कुठे आलेला आहे का, नाहीये. तर 4 ह्या दोघांचाही पार्ट नाहीये म्हणजे हा रेक्टँगल मध्ये येईल 4. त्याच्यानंतर 5 आलेला आहे प्राईम नंबर मध्ये, 6 चेक करा 6 कुठे आलेला आहे का इथे, 6 नाही आलेला. तर 6 हा रेक्टँगल मध्ये येईल, तो एक्स मध्ये नाही आणि वाय मध्ये नाहीये परंतु युनिव्हर्सल सेट मध्ये आहे. 7 आलेला आहे. 8 चेक करा. आता 8 पासून 14 पर्यंत पाहण्याची गरज नाही कारण एक्स मध्ये ते आलेले आहे. त्याच्यानंतर 15 चेक करा,
15 याच्यामध्ये आहे का? नाहीये, परंतु हा रेक्टँगल मध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला 15 घ्यावंच लागणार आहे. 16 चेक करा. 16 वर नसणारच एक्स मध्ये, कारण एक्स मध्ये 8 पासून 14 पर्यंत आहेत. तर 16 हा एलिमेंट आपल्याला एक्स मध्ये घ्यावा लागणार, सॉरी यू मध्ये घ्यावा लागणार आहे. 17 आलेला आहे. 18 चेक करा कुठे आहे का? एक्स मध्ये पण नाही आणि वाय मध्ये पण नाही, परंतु तो युनिव्हर्सल सेट मध्ये आहे. सो 18 इथे येईल. ओके. 19 हा प्राईम नंबर मध्ये आलेला आहे इथे, म्हणजे वाय मध्ये आलेला आहे. आणि 20 हा एक्स मध्ये पण नाही आणि वाय मध्ये पण नाही, म्हणजे 20 युनिव्हर्सल सेट मध्ये आलेला आहे. आता सहज आपण चेक करूया की रेक्टँगल मध्ये एकूण जे एलिमेंट्स आहेत ते 20 आहेत का? हा एक्स सेट आहे, हा वाय आहे. जस्ट समजण्यासाठी मी राऊंड केलेलं आहे. पहा, रेक्टँगल मध्ये किंवा अगोदर एक्स सेट मध्ये एलिमेंट्स पाहूया. 1 2 3 4 5 6 7 7 एलिमेंट्स आहेत. 8 9 10 11 12 13. आता बाहेर 7 पाहिजेत. ओके, किती आहेत चेक करूया. 1 2 3 4 5 6 अँड 7 मधले 13 आणि हे 7 टोटल 20. तर अशा प्रकारे वेन डायग्रामना आपण हे सेट्स लिहू शकतो. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. तुम्हाला जर हा क्वेश्चन लिहून घ्यायचा असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा थोडा वेळ व्हिडिओ पॉज करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. एक युनिव्हर्सल सेट आहे. 1 2 3 7 8 9 10 11 12 असे एलिमेंट्स युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत. त्याचबरोबर पी हा एक सेट गिवन आहे, त्याच्यामध्ये 1 3 7 आणि 10 हे एलिमेंट्स गिवन आहेत. तर आपल्याला क्वेश्चन विचारलाय, देन शो द सेट्स यू पी अँड पी डॅश बाय वेन डायग्राम अँड देन व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा पीच्या इक्वल असतो, हे आपल्याला डिनोट करायचं. ठीक आहे, तर सगळे सेट्स लिहूया आपण अगोदर. वी हॅव युनिव्हर्सल सेट, त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 7 8 9 10 11 आणि 12. लक्षात घ्या, सोल्युशन्स फाइंड करते वेळेस सगळे सेट्स आपल्याकडे आन्सरमध्ये असण्याची म्हणजे आन्सरमध्ये असावेच लागतील. नाही तुम्ही म्हणाल क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत मग आम्ही आन्सरमध्ये लिहिणार नाही, तर असं काही नसतं. जे जे गिवन आहे ते आन्सरचा पार्ट असतो, तर आन्सरच्या स्टार्टिंगला मी गिवन लिहितोय. त्याच्यानंतर पी हा सेट सुद्धा गिवन आहे, तोही मी ते लिहितोय 1 3 7 आहे 10. आता सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट पाहिले आणि इथे पीचा कॉम्प्लिमेंट आपल्याला लिहायचा आहे. वेन डायग्रामला आपल्याला दाखवायचे सेट्स, पण त्या अगोदर ते लिस्ट मेथडमध्ये असणं गरजेचं आहे. तर पीचा कॉम्प्लिमेंट किंवा पी कॉम्प्लिमेंट किंवा पी डॅश हा असा सेट असतो जे एलिमेंट युनिव्हर्सल सेटमध्ये असतात परंतु पी मध्ये नसतात. मग पी मध्ये 1 3 7 आणि 10 आहेत. 1 3 7 आणि 10 हे सोडून बाकी सगळे एलिमेंट्स पी डॅश मध्ये येतील. मग कोणते कोणते आहेत ते? 2 आहे, त्याच्यानंतर 8 आहे, देन 9 आहे, 11 आणि 12. आता एकूण एलिमेंट्स किती आहेत यू मध्ये? 1 2 3 4 5 6 7 8 9. मग ह्या दोघांमध्ये मिळून 9 व्हायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9. करेक्ट. तर सेट पी गिवन आहे, म्हणजे हे दोन सेट्स गिवन आहे, तर इथे मी रिझन गिवन असं लिहू शकतो. आणि त्यावरून आपण पहिला जो क्वेश्चन आहे त्यासाठी वेन डायग्राम काढायची आपल्याला, पण पी डॅश इथे आपल्याला दाखवायचा आहे, त्याच्यामुळे तो इथे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता ह्या वेन डायग्राम थ्रू आपल्याला हे शो करायचं. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, युनिव्हर्सल सेटसाठी काय करूया आपण, एक रेक्टँगल घेऊया किंवा मी काय करतो, ट्रायंगल घेतो एका सेटसाठी. ओके, हा ट्रायंगल घेतला मी पी साठी. त्याच्यानंतर पी डॅश साठी एखादा ट्रायंगल घेतो. आता लक्षात घ्या, पी आणि पी डॅश हे दोन वेगवेगळे सेट्स आहेत. एक स्वतः सेट पी आहे आणि दुसरा त्याचा कॉम्प्लिमेंट आहे. आपण सकाळी पाहिलं की कोणताही सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट याच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन असत नाही. त्याच्यामुळे हे जे दोन सेट्स आपण घेतलेले आहेत पी आणि पी डॅश साठी, ते एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत. हा पी आहे आणि हा पी डॅश आहे, ते एकमेकांना छेदणार नाहीत किंवा त्यांच्यामध्ये काही एक कॉमन नसतं. आणि आपण आता काय करूयात, युनिव्हर्सल सेटसाठी म्हणजे असे काही एलिमेंट्स असू शकतात जे पी आणि पी डॅश मध्ये दोघांमध्ये पण नाही आहेत. आता असं काही केस नसते या ठिकाणी, तरी पण आपण युनिव्हर्सल सेट घेतलेला आहे इथे.
चला सगळ्यात अगोदर पी मधले एलिमेंट्स लिहूया. 1 3 7 आणि 10. त्याच्यानंतर पी डॅश मध्ये रिमेनिंग एलिमेंट्स 2 8 9 11 12. आता लक्षात घ्या की ज्या वेळेस आपल्याला एखादा सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट आणि युनिव्हर्सल सेट शो करायचा असतो, अशा वेळेस रेक्टँगल नाही घेतला तरी चालतो. कारण ह्या दोन ट्रायंगल्स मध्ये म्हणजेच ह्या पी आणि पी डॅश मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याचा पूर्ण त्या दोन्ही सेट मधील एलिमेंटचा युनिव्हर्सल सेट बनत असतो. तर रेक्टँगल नाही घेतला तरी इथे चालेल. पण जसं की यू म्हणजे सेट युनिव्हर्सल सेट गिवन आहे, त्याच्यामध्ये आता पी आणि पी डॅश मध्ये सगळे एलिमेंट्स आलेले आहेत. कारण पी प्लस पी डॅश किंवा पी प्लस पीचा कॉम्प्लिमेंट या दोघांनी मिळून युनिव्हर्सल सेट बनत असतो. आणि पीच्या व्यतिरिक्त इतर कोणताही सेट आपल्याला या क्वेश्चन मध्ये सांगितलेला नाहीये पी आणि पी डॅशच्या व्यतिरिक्त. याचा अर्थ सगळे एलिमेंट्स जे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत ते पी आणि पी डॅश मध्येच येणार आहेत. तरी पण युनिव्हर्सल सेट गिवन आहे त्याच्यामुळे आपण रेक्टँगल सुद्धा घेतलेला आहे. तर हा होता फर्स्ट क्वेश्चन, ज्याच्यामध्ये आपण युनिव्हर्सल सेट पी आणि पीचा कॉम्प्लिमेंट हे तिन्ही सेट्स शो केलेले आहेत वेन डायग्राम मध्ये. ओके. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन. तर सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा काय असतो, पीच असतो. तर मी काय करतोय, सेट पी जो आहे त्याला 1 नंबर देतोय, त्याचबरोबर पी डॅश साठी 2 नंबर देतोय. ठीक आहे. मग आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये म्हणजे इथे जो सेकंड आहे व्हेरीफाय करायचा आपल्याला की पी डॅशचा डॅश हा स्वतः पी असतो. त्यामुळे पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट आपल्याला अगोदर लिहावा लागेल. बरोबर. तर पहा, पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे अशा एलिमेंटचा सेट की जे एलिमेंट्स पी डॅश मध्ये नाही आहेत परंतु पी डॅशच्या युनिव्हर्सल सेटमध्ये म्हणजे यू मध्ये आहेत. तर पी डॅश मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, 2 8 9 11 आणि 12. हे सोडून बाकी सगळे एलिमेंट्स जे की युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत तो असेल पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. मग आपण जस्ट काय करूया, मार्किंग करून घेऊया. 2 8 9 11 आणि 12 हे एलिमेंट्स आपल्याला घ्यायचे नाही आहेत जे की पी डॅश मध्ये आहेत किंवा पीच्या कॉम्प्लिमेंट मध्ये आहेत. कारण आपल्याला पीच्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे, त्याच्यामुळे पी डॅश मधले एलिमेंट्स याच्यामध्ये येणार नाहीत. मग हे खुणा केलेले सोडून बाकी सगळे एलिमेंट्स आपल्याला पी कॉम्प्लिमेंटच्या कॉम्प्लिमेंट मध्ये लिहायचे किंवा पी डॅशच्या डॅश मध्ये लिहायचे. मग उरलेले एलिमेंट्स कोणते आहेत, 1 आहे, 3 आहे, 7 आहे आणि त्याच्यानंतर 10 आहे. तर हा सेट असेल पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. याला मी स्टेटमेंट नंबर 3 देतो. आता स्टेटमेंट नंबर 1 ज्याच्यामध्ये आपण सेट पी डिनोट केलेला आहे लिस्ट मेथडमध्ये किंवा शो केलेला आहे, आणि स्टेटमेंट नंबर 3 ज्याच्यामध्ये पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट आपण दाखवलेला आहे. तर ह्या दोघांची राईट हँड साईड म्हणजे आयडेंटिकल एलिमेंट्स तुम्हाला ह्या दोघांमध्ये दिसत असतील. ह्याचा अर्थ पी आणि पी डॅशचा डॅश यांच्यामध्ये जर सेमच एलिमेंट्स असतील तर पी आणि पी डॅश हे एकच असतील. मग इथे लिहू शकतो आपण, therefore from statement number 1 and 3 we can say that P complement is a set P itself. झालं व्हेरीफाय, hence verified. ओके. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता तुम्ही. चला मूव्ह करूयात नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. क्वेश्चन नंबर 4. ओके. क्वेश्चन नंबर 4 आहे, A is a set of elements 1 3 2 and 7. Then write any 3 sets. कोणतेही 3 सबसेट्स लिहायचे आपल्याला सेट A चे. आता त्याचे मल्टिपल एलिमेंट्स आपल्याला काढता येतील, सेट्स आपल्याला काढता येतील. तर आपण लिहूया सेट A अगोदर, ज्याच्यामध्ये गिवन आहे 1 3 2 आणि 7 हे एलिमेंट्स आहेत. कोणतेही 3 सबसेट्स लिहायचे आपल्याला, बरोबर. तर कोणतेही 3 लिहायचे म्हणल्याच्या नंतर आपण एक बी घेऊया. तर बी हा एचा सबसेट असला पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे कोणताही सेट हा त्याचा सबसेट असतो, म्हणून आपण सेट ए आणि सेट बी जशाच तसे घेतले तरी काही हरकत नाही. ओके. त्याचबरोबर मी काय करतोय, सेट सी घेतोय. आपल्याला माहिती आहे की एम्प्टी सेट हा कोणत्याही सेटचा सबसेट असतो,
मग सेट सी ला मी जर एम्प्टी सेट दाखवलं तरी काही अडचण नाही. त्याचबरोबर एक डी सेट घेतो, त्याच्यामध्ये कोणतेही या चारपैकी 1, 2, 3 असे एलिमेंट्स घेऊ शकतो मी. 1, 2 हे एलिमेंट्स घेतो मी. त्याचबरोबर ई मध्ये मी काय करतोय, 2, 3 हे एलिमेंट्स घेतोय. एफ मध्ये 2 and 7 घेतोय. अशा प्रकारे आपण कितीही सेट्स घेऊ शकतो, कितीही नाही परंतु मल्टिपल सेट्स घेऊ शकतो. त्याचा एक फॉर्म्युला आहे. पॉवर सेट ही एक कॉन्सेप्ट आहे सेट थ्योरीमध्ये, ती आपण नंतर क्लासमध्ये, लाईव्ह क्लासमध्ये पाहूया जेव्हा तुम्ही माझ्या समोर असाल त्यावेळेस. तर आपल्याला एकूण किती सेट्स पाहिजे होते, 3च पाहिजे होते. आपण लिहिले किती, 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. Therefore we can say set B is a subset of A, then set C is also a subset of set A, D also a subset of set A, E is a subset of A, and F is a subset of A. 3च लिहायला सांगितले होते, आपण इथे 5 लिहिलेले आहेत. तर अशा प्रकारे सबसेटचं रिलेशन आपण सांगू शकतो. ठीक आहे. तर याचे एकूण किती सबसेट लिहिता येतील बरं, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे, लगेच सांगून टाकतो मी. त्याला आपण पॉवर सेट म्हणत असतो. पॉवर सेट म्हणजे समजा एखादा सेट ए असेल तर पॉवर सेट ऑफ ए असा लिहिला जातो. पी ऑफ ए म्हणजे पॉवर सेट ऑफ ए, आणि याचा फॉर्म्युला असतो 2n. 2n म्हणजे 2चा n वा घात, आणि n म्हणजे काय असतं, त्या ए सेटमध्ये असलेले एकूण एलिमेंट्स. म्हणजे इथे आहेत 4, म्हणजेच कार्डिनिटी ऑफ सेटमध्ये इथे आपण 2चा 4था घात म्हणजे 16 एलिमेंट्स घेऊ शकतो. मग 2 2 4 2 8 2 16. तर आपण या सेट ए चे, सेट ए मध्ये जर 4 एलिमेंट्स असतील तर आपण त्याचे 16 सबसेट्स बनवू शकतो. ही कॉन्सेप्ट आपल्याला नाहीये. तर त्या 16 पैकी कोणतेही 3 आपल्याला दाखवायचे, आणि त्या 16 मध्ये एम्प्टी सेट पण आला आणि स्वतः तो सेट सुद्धा आला. चला वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, क्वेश्चन नंबर 5. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. आता हा प्रश्न आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. तर गिवन डेटा असा आहे, पी इज अ सेट ऑफ ऑल रेजिडेंट्स इन पुणे. पुणेमधील सर्व रहिवाशांचा सेट आहे पी. एम इज अ सेट ऑफ ऑल रेजिडेंट्स इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमधील सर्व रेजिडेंट्सचा म्हणजे रहिवाशांचा सेट आहे एम. आय इज अ सेट ऑफ ऑल रेजिडेंट्स इन इंदौर. लक्षात घ्यायचं आपल्याला, मध्य प्रदेशमध्ये इंदौर हे एक शहर आहे. ठीक आहे, त्याचा सेट आहे आय. बी इज अ सेट ऑफ ऑल रेजिडेंट्स इन इंडिया. ते इंडियामधील सर्व रेजिडेंट्सचा म्हणजे नागरिकांचा सेट बी घेऊन आहे. अँड एच इज अ सेट ऑफ ऑल रेजिडेंट्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील सर्व सर्व रहिवाशांचा सेट एच दिलेला आहे. तर महाराष्ट्रामधलं कोणतं शहर दिलेलं आहे का, यस, पुणे दिलेलं आहे. तर आपल्याला सबसेटचं रिलेशन द्यायचं. सगळ्यात अगोदर आपल्याला चेक करायचं इथे की इथे सगळ्यात छोटा सेट म्हणजे शहरांच्या रहिवाशांचा सेट आहे पुणे अँड इंदौर. तर हे इतर सर्व एलिमेंट्स म्हणजे इतर म्हणजे हे शहर ज्या राज्यात येतं त्या राज्यासाठी जो सेट आहे त्याचाही सबसेट असेल, आणि इंडिया म्हणजे आपला देश सुद्धा दिलेला आहे, तर ह्या देशांचा सुद्धा हा सबसेट असेल. तर सबसेट रिलेशन आपण कसं लिहू शकतो. नंबर 1 पहा, सगळ्यात अगोदर पुणेचा सेट कोणता आहे, पी. तर पी मस्ट बी सबसेट ऑफ एच, कारण एच हा महाराष्ट्रातील रेजिडेंटचा सेट आहे. तर महाराष्ट्रामध्ये पुणे येतं, महाराष्ट्रासाठी एच दिलेला आहे. ओके, हे एक सबसेटचं रिलेशन आपण सांगितलं. तर पुण्यामधील रहिवासी जे आहेत ते इंडियामध्ये सुद्धा आहेत, बरोबर. म्हणजेच पी इज अ सबसेट ऑफ इंडिया. इंडियासाठी सेट बी गिवन आहे, असं पण लिहू शकतो आपण, बरोबर. त्याचबरोबर महाराष्ट्र जे आहे, महाराष्ट्र हे इंडियामध्ये आहे, मग तो सेट कोणता, एच. तर एच हा सबसेट असेल. इंडियासाठी कोणता दिलेला आहे, पी. बी हा सेट दिलेला आहे, तर एच हा बीचा सुद्धा सबसेट असेल. त्याच्यानंतर इंदोरकडे जाऊया आपण. नेक्स्ट, इंदोरसाठी आय हा सेट गिवन आहे. तर जसं की इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये आहे, तर मध्य प्रदेशचा आपल्याला सेट दिलेला आहे एम. सो आय मस्ट बी अ सबसेट ऑफ एम. ठीक आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश कुठे आहे, मध्य प्रदेश हे इंडियामध्ये आहे, बरोबर. किंवा इंदोर हे इंडियामध्ये सुद्धा आहे. सो आय मस्ट बी सबसेट ऑफ इंडिया. इंडियासाठी काय दिलेलं अक्षर, बी. ओके. आणि लास्टली
मध्य प्रदेश जे आहे इंडियामध्ये आहे, मग मध्य प्रदेश सेट यम आहे. सो यम ऑल्सो अ सबसेट ऑफ बी, कारण बी हा सेट आहे इंडियामधील सर्व रेजिडेंट्सचा. तर अशा प्रकारे आपण इथे एकूण 6 रिलेशन्स देऊ शकतो जे की प्रॉपर सबसेट्स आहेत. आणि त्याचबरोबर इतर सेट्स जर तुम्हाला लिहायचे असतील सबसेट रिलेशन्स, तर आपण त्या दोन कॉन्सेप्ट यूज करू शकतो की एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे पी पीचा सबसेट असेल, यम यमचा सबसेट असेल, आय आयचा सबसेट, बी बीचा सबसेट आणि एच एचचा सबसेट. तर हे 5 नवीन सबसेटचे रिलेशन आपण सांगू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे सबसेटच्या प्रॉपर्टीमध्ये एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. त्याचबरोबर एम्प्टी सेट ऑल्सो अ सबसेट ऑफ एनी सेट, अशी पण एक प्रॉपर्टी पाहिजे आपण. मग या सगळ्यांचे सबसेट आपण एम्प्टी सेट दाखवू शकतो किंवा फाय दाखवू शकतो, म्हणजेच ते नवीन आपण फाय रिलेशन्स देऊ शकतो. तर 5 आणि 5 10 जे मी लिहिले नाहीत आणि हे 6, तर एकूण या ठिकाणी आपण 16 सबसेटचे रिलेशन इथे सांगू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला हा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या किंवा लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. बोलूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. हां, तर त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली सेकंडमध्ये. ह्याच प्रॉब्लेममध्ये एक सेकंड प्रॉब्लेम सुद्धा गिवन आहे. काय सांगितलंय? विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर ऑल अबो सेट्स. वरील प्रत्येक सेटसाठी कोणता युनिव्हर्सल सेट असू शकतो? तर सिंपल गोष्ट आहे, सर्वात मोठा सेट हा इंडियामधील रेजिडेंटचा सेट आहे आणि त्याला बी या लेटरने डिनोट केलेला आहे. तर सिम्पली आपण म्हणू शकतो सेट बी इज द युनिव्हर्सल सेट फॉर ऑल गिवन सेट्स. सर्व सेटसाठी, म्हणजे दिलेले जे सेट्स आहेत त्या सगळ्यांसाठी इंडियामधल्या रेजिडेंटचा सेट म्हणजे सेट बी हा युनिव्हर्सल सेट म्हणून इथे ऍक्ट करतोय किंवा तो त्यांचा युनिव्हर्सल सेट आहे असं आपण म्हणू शकतो. तर असे दोन्ही प्रॉब्लेम्स आपण क्वेश्चन नंबर 5 मध्ये इथे सॉल्व्ह केलेले आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय. ओके, प्रॉब्लेम असा आहे, विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो. खाली जे काही सेट्स दिलेले आहेत त्या सेट्सचा युनिव्हर्सल सेट कोणता असू शकतो. मग सेट ए गिवन आहे वर्ड फॉर्म मध्ये. ए इज अ सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5, 5 चा मल्टिपलचा सेट ए आहे. बी इज अ सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7, 7 च्या मल्टिपलचा सेट आहे बी. सी इज अ सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12. त्यानंतर पी द सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4. ओके, इंटिजर्स आहेत, पॉझिटिव्ह वगैरे काही गिवन नाही, 4 चे मल्टिपल्स आहेत. सेट टी इज अ सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स, इवन असलेल्या स्क्वेअर नंबरचा सेट आहे. चला सगळ्याला सगळे सेट्स आपण सगळ्यात अगोदर काय करूया, लिस्ट मेथड मध्ये लिहूया. तर सेट ए जो आहे, म्हणजे एक मध्ये घेतो मी, दोन्ही रिलेशन सांगायचं आपल्याला. तर सेट ए मल्टिपल सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5 चे मल्टिपल्स आहेत. तर 5 चे मल्टिपल्स 5 हा पॉझिटिव्ह आहे, तर पॉझिटिव्ह मल्टिपल्स घेऊया आपण. तसं तर निगेटिव्ह सुद्धा टेक्निकली येऊ शकतात, तसं त्यांनी सांगायला पाहिजे होतं की पॉझिटिव्ह मल्टिपल्स ऑफ 5. तर आपण पॉझिटिव्हच कन्सिडर करूया. 5, 10, 15, देन 20 अँड सो ऑन. शेवटचा एलिमेंट कोणता आहे आपल्याला माहिती नाही, हा इन्फायनाइट सेट आहे. 100 पर्यंत 200 पर्यंत असं काही सांगितलंच नाही आपल्याला, बरोबर. त्याचबरोबर सेट बी घेऊयात आपण. तर सेट बी आहे मल्टिपल्स ऑफ 7चा, अगेन आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करूया. 7, 14, 21, 28 अँड सो ऑन. हा सुद्धा इन्फायनाइट सेट आहे. ओके, त्याच्यानंतर सी हा सेट आहे मल्टिपल ऑफ 12. आणि इथे सुद्धा काही लिमिट नाहीये, म्हणजे हा सुद्धा इन्फायनाइट सेट आहे. तर लक्षात घ्या, हे सगळ्याला सगळे जे काही सेट्स आहेत त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत हे कोणत्या सेटचे सबसेट्स होतील हे आपल्याला विचारलं इथे. तर पहा, हे सगळ्याला सगळे नॅचरल नंबर्स आहेत हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. म्हणजे हा नॅचरल नंबरचा, म्हणजे नॅचरल नंबर ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून काम करेल. पण नॅचरल नंबर्स तर होल नंबर सुद्धा असतात, बरोबर. म्हणजे होल नंबरचा सेट सुद्धा यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट म्हणून काम करेल. त्याचबरोबर हे सगळे इंटिजर सुद्धा आहे, त्याच्यामुळे हे सगळे इंटिजर जे असल्यामुळे इंटिजरचा सेट सुद्धा यांच्यासाठी सबसेट युनिव्हर्सल सेट म्हणून वर्क करेल. रॅशनल नंबरचा सेट सुद्धा यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट असेल आणि रिअल नंबरचा सेट सुद्धा यांच्यासाठी
युनिव्हर्सल सेट म्हणून काम करेल. तर आपण रिझन लिहू शकतो, फॉर sets A, B and C, set of natural number, that is n, then whole number, then integers, then a rational number and real numbers. These sets could be the universal sets. नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स आणि रिअल नंबर्स, हे सगळेच सेट्स ह्या गिवन ए बी सी साठी युनिव्हर्सल सेटचं काम करतील किंवा ते युनिव्हर्सल सेट्स त्यांचे असतील. ओके. त्याचबरोबर सेकंड क्वेश्चन त्याच्यामध्येच गिवन आहे, पी इज अ सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4. 4च्या मल्टिपलमध्ये असलेले इंटिजर्स सगळे. कोणता सेट येतो? पी. ठीक आहे. तर पी मध्ये 4चे इंटिजर्स लिहायचे आपल्याला. तर इंटिजर्स म्हणजे नंतर प्लस पण आले आणि मायनस पण आले. ठीक आहे. तर आपण असं घेऊया, मायनस पासून स्टार्ट करूया. सो -12, -8, -4, then 4, 8, 12 and so on. तर असं असेल 4च्या मल्टिपल, म्हणजे जे की 4ची मल्टिपल आहेत आणि इंटिजर्स आहेत, तर निगेटिव्ह साईन असेल. ठीक आहे. इंटिजर असल्यामुळे निगेटिव्ह सुद्धा त्याच्यामध्ये येतील. त्यानंतर टी हा सेट घेऊया आपण आता. तर टी सेट काय सांगितलेला आहे? सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. आता स्क्वेअर नंबर्स ऑलवेज पॉझिटिव्ह असतात आणि इवन वाले स्क्वेअर नंबर्स कोणते कोणते आहेत? 4 आहे, देन 16 आहे, त्याचबरोबर 36 आहे, 64 आहे अँड सो ऑन. आता कोणाची मल्टिपल आहेत किंवा कुठपर्यंत आहेत असं काही सांगितलेलं आहे का? नाही. इवन स्क्वेअर नंबर्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल इवन नंबर्स हे ऑलवेज स्क्वेअर नंबर्स हे ऑलवेज पॉझिटिव्ह असतात आणि ते इवन असले पाहिजे. म्हणजे इवन नंबर्सचे स्क्वेअर्स हे इवन नंबर्स असतात. त्याच्यामुळे आपण असे एलिमेंट्स घेऊ शकतो. हा सुद्धा इन्फायनाइट सेट असेल. आता ह्या दोघांचा जर विचार केला तर यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट्स कोणते असतील ते आपल्याला लिहायचे. देअरफॉर the universal sets of P and T could be. आता कोणते सेट्स त्यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट म्हणून काम करतील? आता पहा, हे सगळ्याला सगळे ह्या दोघांसाठी पण आले पाहिजे, हे महत्वाचं आहे. दोघांसाठी पण ते असले पाहिजे. तर ह्या दोघांसाठी नॅचरल नंबरचा सेट हा युनिव्हर्सल सेट असू शकेल का? नसणार, कारण पी मध्ये सगळ्याला सगळे नॅचरल नंबर्स नाहीयेत. होल नंबरचा सेट ह्या सगळ्यांसाठी युनिव्हर्सल सेट म्हणून वर्क करेल का? अर्थात नाही, कारण झिरो कुठेच नाही याच्यामध्ये. ओके. आणि याच्यामध्ये इंटिजर्स म्हणून दोघांसाठी काम करेल का? हो, हे सगळे इंटिजर्स आहेत, हे सुद्धा इंटिजर्स आहेत. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये झिरो नाहीये. बरोबर, झिरो असला पाहिजे होता. बरोबर. पण हे इंटिजर्स तर आहेत ना, हे सगळ्याला सगळे, आणि हे पण इंटिजर्स आहेत. म्हणजे इंटिजरचा सेट ह्या दोघांसाठी म्हणजे पी आणि टी साठी इथे युनिव्हर्सल सेटचं काम करू शकतो. सो इंटिजरचा सेट, ह्या दोन्ही सेट्समध्ये एलिमेंट्स जे आहेत ते रॅशनल नंबर सुद्धा आहेत, म्हणून रॅशनल नंबरचा सेट सुद्धा यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट म्हणून वर्क करेल. आणि शेवटी रिअल नंबरचा सेट सुद्धा यांच्यासाठी युनिव्हर्सल सेटचं काम करेल किंवा यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट असेल. तर पुस्तकामध्ये काही अधुरे आन्सर्स असू शकतात, तर हे कम्प्लीट आन्सर आहे. नाही समजलं तर तुम्ही मला ऑफलाईन क्लासमध्ये विचारू शकता किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता किंवा ग्रुपवर सुद्धा विचारू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 7चं, इथं तिने स्टार दिलेले, हॉटचा क्वेश्चन आहे, म्हणजे विचार करून उत्तर द्यायचे. तुम्हाला कन्फ्युजन जर असेल याच्याबद्दल तर तुम्ही ग्रुपवर विचारू शकता किंवा युट्यूबवर मी अपलोड करेल याला, तिथे कमेंट करू शकता. त्यानंतर या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा प्रॉब्लेम बघूया काय म्हणतोय. तर लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास इज अ युनिव्हर्सल सेट. कोणताही एक क्लास घेऊया, त्या क्लासचे सर्व स्टुडंट्स हे युनिव्हर्सल सेट मध्ये येतील किंवा त्यांचा सेट हा युनिव्हर्सल सेट असा ट्रीट करू आपण, त्याला असं कन्सिडर करू. लेट ए बी द स्टुडंट्स हु स्कोर्ड 50% or more marks in maths.
मॅथ्समध्ये 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स सेक्युअर करणारे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा सेट यांनी ए कन्सिडर केलेला आहे. देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. सेट ए चा कॉम्प्लिमेंट आपल्याला सांगायचा आहे. ठीक आहे, तर सिंपल वर्ड प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे ते. तर गिवन इन्फॉर्मेशन आपण लिहूया. गिवन इन्फॉर्मेशन आहे युनिव्हर्सल सेट आपण यू मानूया. यू जो आहे ते सर्व स्टुडंट्स आहेत एका क्लासमधले. सेट ऑफ ऑल स्टुडंट्स ऑफ अ क्लास. सगळ्याला सगळे स्टुडंट एका क्लासमधले यू मध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर ए हा सेट घेऊया. तर ए मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत किंवा कोणते स्टुडंट्स आहेत? हु सेक्युअर्ड 50% or more than 50% marks in mathematics. So B is a set of students who secured किंवा who got 50% or more than 50% marks in maths. गिवन इन्फॉर्मेशन नुसार तो सेट असा असेल. आपला वर्ड फॉर्म मध्ये लिहायचा आहे. ऑलराईट. तर विचारले काय की ए या सेटचा कॉम्प्लिमेंट काय असायला पाहिजे. मग ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतो की ए मध्ये नसणाऱ्या परंतु त्याच्या युनिव्हर्सल सेटमध्ये असलेल्या सर्व एलिमेंट्सचा सेट. आता ए मध्ये ते स्टुडंट्स आलेले आहेत ज्यांना 50% और मोर दॅन 50% मार्क्स सेक्युअर केलेले त्यांनी किंवा त्यांना ते मिळालेले आहेत. तर मग एच्या कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते येतील एलिमेंट्स किंवा कोणते स्टुडंट्स येतील ज्यांना लेस दॅन 50% मार्क्स मिळालेले असतील. कारण 50% मार्क्स मिळालेले जे आहेत ते ऑलरेडी सेट ए मध्ये कंटेन आहेत किंवा ते इन्क्लूड झालेले आहेत. तर लेस दॅन 50% म्हणा किंवा अप टू 49% असं देखील म्हणलं तरी चालेल. तर मी सिम्पली असं लिहितो ए कॉम्प्लिमेंट और ए डॅश इज अ सेट ऑफ स्टुडंट्स who got or obtained less than 50% marks in maths. ओके, ठीक आहे. लेस दॅन 50% ए कॉम्प्लिमेंट मध्ये आणि 50% और मोर दॅन 50% किंवा ग्रेटर दॅन 49% जे मार्क्स मॅथ मध्ये मिळाले ते सेट ए मध्ये रिझर्व झालेले आहेत. आता एक गोष्ट चेक करा की जसं आपल्याला माहिती आहे की ए आणि एच्या कॉम्प्लिमेंट मध्ये एकही स्टुडंट किंवा एलिमेंट इथे कॉमन असणार नाही. तर ए मध्ये 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले स्टुडंट्स आहेत आणि 50% पेक्षा लेस मार्क्स मिळालेले स्टुडंट्स हे एच्या कॉम्प्लिमेंट मध्ये असायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण 7वा क्वेश्चन इथे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. व्हिडिओमध्ये काही कन्फ्युजन असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. तुर्तास थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ ग्रेट टाइम.